सद्गुरू मैत्रिणींनो, आज आपण तांदळाचं पीठ उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर त्या उकळत्या पाण्यामध्ये साखर 2 चमचे वेलची पूड टाकून घेतली होती। याला छान असं हलवून आपण त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे 5 मिनिटासाठी। नंतर त्याला छान असं मळून घेतलेलं आहे। आणि हे आहे ओलं खोबरं। तर हे ओलं खोबरं किसलेलं आहे। याला मिक्सरमधनं मी एकदा बारीक करून घेतलं होतं। आणि नंतर मग ह्याला कढईमध्ये तूप टाकून परतून घ्यायचं आहे। तर तूप टाकून परतून घेतल्यानंतर ह्याचा ओलावा जरासा कमी झाल्यानंतर मी तेवढ्याच प्रमाणात गूळ या कढईमध्ये टाकून घेतलेला आहे, या खोबऱ्यामध्ये टाकून घेतलेला आहे। तर याला छान असं परतून घ्यायचं। याला एक जीव छान असं परतून घ्यायचं मीडियम गॅसवरती। आणि याला परतून झाल्यानंतर मग याला अशा पद्धतीचा रंग येतो। आणि यावरती आपल्याला थोडंसं म्हणजेच 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, एकदम बारीक गॅस करून ठेवायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने 5 मिनिटानंतर झालेलं आहे हे मिश्रण। आणि हे आपल्या मोदकाच्या मधलं सारण आहे। आणि अजिबात मोदक चुकणार नाही, त्याचं सारण पण उत्तम होणार आहे। यामध्ये वेलची पूड आणि जायफळ टाकून घेतलेलं आहे। याला थंड होण्यासाठी मी ठेवून घेतलेलं आहे। तर थंड झाल्यानंतर मग आपल्याला याचे मोदक तयार करायचे आहे। तर हे आहे तांदळाचं पीठ। आपल्याला लिंबा एवढं त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। गोळी तेलाचा हात करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने याची पारी करून घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता। आणि एक लेवल पूर्ण असं झालं पाहिजे। तर बघू शकता याचे काठ पण एकदम पातळ ठेवले आहेत मी। आणि याला अजिबात चिरण्या पडलेल्या नाहीत। आपलं उत्तम पीठ असं शिजलं गेलेलं आहे। मी वाफवण्यासाठी ठेवलं होतं 5 मिनिटासाठी। तुम्ही आपली अगोदरची पण रेसिपी बघू शकता, मोदकची रेसिपी मी अपलोड केलेली आहे अगोदर पण। आणि मी ह्याच्यामध्ये हे सारण टाकून घेत आहे। आणि ह्याच्या कळ्या पण तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पाडलेल्या आहेत। एकाच डायरेक्शनला हे कळ्या आपल्याला फिरवून घ्यायच्या आहेत। आणि अशा पद्धतीने हे जवळ आणता असं फिरवून पूर्ण याचं शेंडी अशी आणायची आहे। आणि ही दाबून घ्यायची आहे। उंच वाटत असेल तर ती थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे। आणि ह्या कळ्या पडलेल्या ह्याला आकार देऊन घ्यायचा आहे। आणि अशा पद्धतीने याचे मोदक तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली असली तर लाईक करून सबस्क्राईब करा। तर बघू शकता आपले मोदक अशा पद्धतीने एकदम छान आणि कळ्या पण उत्तम पडलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही आणखीन बघू शकता। ह्याला मी कळ्या पडलेल्या आकार देऊन घेतलेला आहे, ज्या कळ्या होत्या त्यांना। आणि आपला मोदक अगदी अप्रतिम एकदम सुंदर असा दिसतो। आणि खाण्यासाठी उत्तम, कुणाला आवडत नाही त्यांना सुद्धा आवडेल। कारण हे आपलं पीठ पण एकदम छान असं तयार होतं, अजिबात चिरणी पडत नाही, काही नाही, उत्तम होतं। आणि गरम गरम यावरती तूप फोडून तूप टाकून हे मोदक खायचे। तर हे मोदक आपण वाफवून घ्यायचे आहेत। एखाद्या पातेल्यामध्ये किंवा स्टीमरमध्ये तुम्ही हे वाफवून घेऊ शकता आणि गरम गरम खाऊ शकता। जर थंड